ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरला देण्यात आलेले लाचेचे 3 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात बघा महत्त्वाची बातमी आहे। पुणे गुन्हे शाखेने लाच घेतल्याचे पैसे जप्त केलेत। ससूनमधील डॉक्टर हळनोर याच्याकडून 2.5 लाख रुपये पोलिसांनी जप्त केलेत। तर शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेकडून 50,000 रुपये जप्त केलेले आहेत। ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी हे पैसे घेण्यात आलेले होते। आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक संवाद साधूया। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, जसजसा तपास पुढे जातोय तसतशी आता धक्कादायक माहिती समोर येते। जे 3 लाख रुपये त्या शिपायानं या डॉक्टरांना दिले होते तेच पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत। नक्की यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार जो आहे तो झाल्याचं उघड झालेलं आहे आणि पुणे पोलिसांनी घटकांबळे असतील किंवा हळनोर असतील यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आणि घटकांबळेला 50,000 रुपये देण्यात आलेले आहेत। तर जे हळनोर आहेत त्यांना 2.5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत आणि हे 3 लाख रुपये जे आहेत ते पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत। गुन्हे शाखेमध्ये ब्राऊन कलरची बॅग आहे आणि यामध्ये हे पैसे होते ते जप्त केलेले आहेत आणि ती बॅग गुन्हे शाखेकडे आता आलेली आहे आणि ते जप्त केलेले आहेत। त्यावरती आता पूर्ण चौकशी जी आहे ती गुन्हे शाखेकडून केली जाते आणि हेच पैसे या बॅग मधून आणण्यात आलेले होते आणि यामध्ये पैशाचं वाटपही करण्यात आलेलं होतं अशी माहिती समोर येते। ही बॅग आता पोलिसांनी जप्त केली आणि पुढील तपास गुन्हे शाखा करते। सागर, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आणि हे पैसे आता कोणी दिले, डॉक्टर तावरेला कोणी फोन केला होता, कोणी दबाव आणला होता, हे सगळं याची सखोल चौकशी आता पुणे पोलीस करतात। गुन्हे शाखेने संबंधित 3 लाख रुपये जप्त केले। त्यातले 2.5 लाख रुपये हे तिथल्या ससूनमधल्या डॉक्टर हळनोरकडे गेले होते, श्रीहरी हळनोरकडे।